आपण पाहत आहात सत्य व रोखोक न्यूज चॅनल MH10 सांगली न्यूज। सदर दिंडी ही दिनांक 10-12-2025 रोजी मर्दवाडी आष्टा येथून निघाली असून सदर दिंडी आज भिवघाट येथे आली असून सदर दिंडीत महिलांचा व पुरुषांचा उत्कृष्ट असे अभंग कीर्तन साजरे करण्यात आले। सदर दिंडीत सुरेखा अशोक पाटील या महिलेने सर्वांना ते मार्गदर्शन करून महिला उत्स्फूर्तपणे नृत्य सादर करत होत्या विठ्ठलाच्या भक्तिगीतावर। तरी यावेळेला सुलोचना उद्धव पाटील, अर्चना कुमार देशमुख, राणी राजाराम पाटील अनेक महिला व पुरुष या दिंडीमध्ये उपस्थित असून दिंडी पुढील मार्गस्थ उद्या सकाळी पंढरपूर मार्गे रवाना होत आहे। सदर दिंडीचा आढावा MH10 सांगली न्यूजचे संपादक देवा सोन्याळकर यांनी घेतला। कैवल्य देजा देवकी साधुदंत मरुवेदना माझा आरती ज्ञान राजा प्रगट पूज बोले जोरात 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 नमस्कार। वारी कुठून आली? मर्दवाडी, वळवा तालुका, सांगली जिल्हा। सांगली जिल्ह्यात कधी निघाली वारी? 10 डिसेंबरला निघाली। आता आज किती दिवस आज आहे? तिसरा दिवस आहे। मध्ये मुक्काम कुठे झाला तुमचा? पहिला मुक्काम झाला खंडोबाची वाडी, दुसरा मुक्काम झाला रामबाग मध्ये। आज तिसरा मुक्काम कुणाच्या घरी? तिसरा मुक्काम इथं पोपट दुधाळ। तिथं तुमची किती लोक आहेत? 100 लोक आहेत आमचे। 100 लोक। तर महिला किती आहेत त्या? महिला एक 37 आहेत। 37 महिला आहेत त्या। आजचा कार्यक्रम झाल्यानंतर तुम्ही इथं पाठ कधी निघणार आहे? पहाटे 3 वाजता निघणार आहे। तुम्ही किती वर्ष आहे तुमचं? तिसरं वर्ष आहे। तुम्ही पंढरपूरला पोहोचताय कधी? 16 डिसेंबरला। 16 डिसेंबरला। तिथून येताना म्हणजे पालखी चालत येणार का? नाही, वाहनातून जाणार। तुम्हाला मध्ये अडचण काही येते का? काय नाही, हा? काय नाही अडचण। तिथे सगळे लोक सुटतात। तिथं म्हणजे मुक्काम असते का? डायरेक्ट गेलं की निघून नाही, तिकडे मुक्काम असतो। केंद्रीय महाराजांच्या मठात मुक्काम असतो। होय ना? सगळं याच्यात एक महिला कोणतं दोन बोला, पाठदिशी बोला। महिला, ज्या महिला आहेत, तुमचं नाव काय? हा, बच्चे। तुम्ही या वारीमध्ये किती दिवस आहे? दुसरं वर्ष आहे माझं। दुसरं वर्ष आहे। तुमच्या ज्या महिला सोबत येतात तुम्हाला काय म्हणजे असं महिलाचं फसून जाणे वगैरे, म्हणजे समजा काय असं चुकामुक होणे वगैरे असं काय तिथे पंढरपूर किंवा वारीत कुठं होतं का? नाही काय कुठल्याही प्रकार असं काही घडत नाही? जेवणा खाण्याची वगैरे सगळी व्यवस्था उत्तम, सगळी व्यवस्था केलेली असते ती या पालखीने? ठीक आहे दादा, इकडे बघ, इकडे बघ, इकडे बघ, मी सांगते। ही जी वारी आलेली आहे ही आष्टा तालुक्यातील सांगली जिल्ह्यातली वारी आहे। आणि ह्या वारीची जी आहे ज्ञानेश्वर मालकी पावली रद्द ही 3 वर्षापासून सलग इथे हा तिसरा वर्षाचा मुक्काम आहे। तिथून ती 17 तारखेला पंढरपूरला पोचते। MH10 सांगली न्यूज चॅनलला आपण यांनी सगळी पूर्ण माहिती दिलेली आहे। सर्वांचा आपण आभारी मानू। MH10 सांगली न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।